आई आणि बाबांच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केले, पण तो मनापासून खुश नव्हता. त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या बहिणीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती. त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती. शुभासुद्धा चांगली शिकलेली होती. तिच्या येण्याने घराला नवं चैतन्य आले होते. शुभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते. सकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लागू केला. या सगळ्यात विराज मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता. तो त्याच्या वहिनीमध्ये आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कंपेअर करत होता. लग्न झाल्यावर एका महिनाभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते. विराजला सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असले तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो. पुढील कथेसाठी चॅनलला नक्की भेट द्या. मन भावना व्यक्त कथा.